माताजींचा प्रश्न आहे की भगवंतानं सगळी सृष्टी बनवलेली आहे, मग भगवंत हे अर्पण करा म्हणतात आणि हे अर्पण करू नये असं कसं समजायचं? हा नाही, भगवंत एक प्रिन्सिपल देतात श्लोकात की पत्रम पुष्पम फलम. कारण गीतेमध्ये जर जास्त विस्तृत सांगितलं असतं तर कोणी ऐकले नसते. एवढंच गीता पाहिलं तर लोकांना बर्डन येऊन जाते. म्हणून भगवंताने एक दिलेले आणि त्याचे डिटेल्स अन्य पुराणामध्ये दिलेले आहेत. आता तुमच्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जातात, मालकाला काय आवडतं ते आपण करतो. मालकाची सगळी कंपनी आहे, पण तो सांगतो हे करू नका हे करा. भले त्याचंच आहे सगळं मालक, तसंच कृष्णाला काय आवडतं ते सांगतात आणि करू नका ते सांगतात. मग आता याच्यात आपली इच्छा काय हे महत्वाचं नाही, त्यांची काय इच्छा आहे ते महत्वाचं आहे. मग जेवणामध्ये आपण बऱ्याच वेळा जेवण प्लेट ठेवतो, सगळेच पदार्थ खाण्यासाठी आहेत, त्या माताजीने प्रेमानं बोल. पण माताजीला सांगतो माताजी हे आयटम मला आवडत नाही, बरं हे आयटम आवडतात, आपण काय करू साईडला करून ठेव. तसंच भगवंताची इच्छा आहे, त्यांना जे आवडतं ते सांगितलंय, जे आवडत नाही ते सांगितलं नाही. पण ती याचा अर्थ त्याचा उपयोग नाही का? त्याचं काही ना काही कुठं ना कुठं औषध उपयोग. आता रुई जरी नाही म्हटलं, पण रुई कोणाला उपयोगात येते? हनुमानजीला. हा त्याच्यानंतर हे शेमीचे आपटेचे कुठे येतात? दशऱ्याला कामाला येतात. मग भगवंत मध्ये सगळेजण मला राहिले तर बाकीच्याला अर्पण करायचं कसं? मग त्यांच्या हिश्याला बी काहीतरी गेली पाहिजे ना. आणि म्हणून कोणासाठी जास्वंदी कोणासाठी? गणपती आणि दुर्गा देवीसाठी हे फुलं देऊन टाकलेले आहेत. म्हणजे कोणाला काय आवडतं त्यानुसार ते अर्पण केलं होतं. आणि म्हणून शास्त्रामध्ये हे डिफाईन केलेले, त्याच्यातल्या जेवढं वाटलं तेवढं मी ते घेतलं, बाकीचं आपल्यावर. तर आपल्या पद्धतीनं जेवढं जमेल, भगवंताला काय आवडतं ते केलं तर भगवंत जास्त प्रसन्न होतात. आणि आपल्याला भगवंताच्या प्रसन्नासाठी करायचं हे आपलं महत्वाचं आहे. हरे कृष्ण.